वेलकम स्टुडंट्स. लास्ट पिरियडमध्ये आपण इंट्रोडक्शन सेटचं पाहिलेलं होतं. मी तुम्हाला नंबर सिस्टम एक्सप्लेन केलेली होती. त्याशिवाय सेट म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय सेट. तर सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड और प्रिसाइजली डिफाइंड ऑब्जेक्ट्स ऑफ सर्टन काइंड. ते जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याला म्हणतात एलिमेंट्स ऑफ सेट. म्हणजे त्यातल्या प्रत्येक एलिमेंटला स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी असते. अशा कलेक्शनला काय म्हणतात, सेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑल द प्लेयर्स इन अ क्रिकेट टीम, या कलेक्शनला सेट म्हणायचं. द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन स्टँडर्ड 9th, दिस कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. द सेट ऑफ ऑल क्वेश्चन्स इन युअर टेक्स्टबुक, दिस इज ऑल्सो अ सेट. आपल्याला असं बघा, प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2, तो पण एक सेट आहे ज्यामध्ये आपल्याला व्हेरियस प्रॉब्लेम्सचं त्यामध्ये आपल्याला कलेक्शन बघायला मिळतं. तर याला सेट असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता सेट्स लिहायच्या काही पद्धती आहेत, काही मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. सेट लिहून दाखवायच्या मेन दोन मेथड्स आहेत. आणि तिसरी जी मेथड आहे त्याला म्हणतात वेन डायग्राम. तर मेथड्स ऑफ रायटिंग सेट काय काय आहेत, हाऊ टू राईट अ सेट. फर्स्ट इज रोस्टर और लिस्टिंग मेथड. And second is set builder or rule form. First is roster or listing method and second is set builder or rule form. आणि तिसरी एक मेथड आहे ती ऍक्च्युअली डायग्राम सारखी काढायची असते, त्याला वेन डायग्राम असं म्हणतात. VENN, वेन डायग्राम. यांना सेट लिहित नाही, त्यांना सेट ड्रॉ करतात. त्यामुळं मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट तर दोनच, रोस्टर और लिस्टिंग मेथड आणि सेट बिल्डर और रूल फॉर्म असं म्हणतात. आता या रोस्टर और लिस्टिंग मेथड म्हणजे काय असतं, तर यामध्ये ही सेट लिहायची सर्वात क्लिअर मेथड आहे. यामध्ये एलिमेंट्स जे असतात सेटचे हे ब्रेस ब्रॅकेट्स मध्ये एन्क्लोज केलेले असतात. त्याला ब्रेस ब्रॅकेट्स असं म्हणतात. कर्ली ब्रॅकेट्स असं देखील त्याला म्हणतात. एलिमेंट्स आर एन्क्लोज्ड इन ब्रेस ब्रॅकेट्स. दे आर सेपरेटेड बाय कॉमाज. त्या एलिमेंट्सना कॉमा देऊन सेपरेट करायचं. ऑर्डर ऑफ रायटिंग द एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे यामध्ये जे एलिमेंट्स लिहायचे त्याचा क्रम महत्वाचा नसतो. म्हणजे 1 to 10 नंबर्स लिहा असं म्हणलं तर 1, 10, 9, 7, 5, 3, 2 कसेही नंबर्स मागं पुढं पण 1 to 10 सगळे लिहायचे. याला म्हणायचं ऑर्डर ऑफ रायटिंग द एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचं, रिपिटेशन ऑफ एलिमेंट्स इज नॉट अलाउड. रिपिटेशन ऑफ एलिमेंट्स इज नॉट अलाउड. एखादा एलिमेंट पुन्हा रिपीट होऊन द्यायचा नसतो. म्हणजे सेटमध्ये समजा नंबर 5 लिहिला तर पुन्हा नुसता 5 येता कामा नये. मग सर पुढे 1, 5, 15 मध्ये 5 परत आला, तसा नाही. नंबर 5 लिहिला, आता समजा आपण असं 4, 5, 6, 7, 8 असे नंबर्स लिहितो तर यात पुन्हा 5 येता कामा नये, नुसता 5. हा 15 आला तरी चालेल, 55 आला तरी चालेल, ह्याला रिपिटेशन म्हणत नाही. पण एकदा एलिमेंट एक लिहिला की तो परत लिहिता कामा नये, आहे तसा तोच एलिमेंट लिहिता कामा नये. तर रोस्टर और लिस्टिंग मेथडचे 4 रूल्स लक्षात ठेवा. त्याला मी नंतर लिहून देणार आहे तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल द एलिमेंट्स आर एन्क्लोज्ड इन ब्रेस ब्रॅकेट्स किंवा कर्ली ब्रॅकेट्स. दे आर सेपरेटेड बाय कॉमाज. ऑर्डर ऑफ रायटिंग द एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट and repetition of elements is not allowed.
आणि सेट बिल्डर किंवा रूल मेथड थोडी अवघड असते याला, पण प्रॅक्टिसनं जमतं. तिथं ऍक्च्युअल एलिमेंट्स लिहून दाखवत नाहीत, ऍक्च्युअल एलिमेंट्स त्यामध्ये लिहून दाखवत नाहीत. त्याऐवजी असं डिस्क्रिप्शन लिहिलेलं असतं की त्या डिस्क्रिप्शनवर तुम्हाला तो सेट समजला पाहिजे, तो सेट कळला पाहिजे. आणि हे जर का समजायचं असेल तर तुम्हाला काही 4-5 एक्झाम्पल्स घेतल्याशिवाय हे कळत नाही. मग त्यासाठी मी तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे सेट्स आहेत ते मी आता पहिले लिहून दाखवतो. वेन डायग्राम हा पार्ट आपण नंतर पाहणार. ओके, बोल रब करून झाल्यानंतर मी तुम्हाला लिहून दाखवेन. आधी रोस्टर किंवा लिस्टिंग मेथडचे जे रूल्स आहेत हे सगळे आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. मी आता बोर्डवर लिहितोच आहे, लिहिता लिहिता तुम्ही जरी लिहून ठेवले तरी चालतील, किंवा व्हिडिओला पुन्हा पाहायचा आणि नंतर लिहून ठेवायचं. ठीक आहे, बघा. नंबर रोस्टर और लिस्टिंग मेथड, रोस्टर और पाहिजे होतं ते, और लिस्टिंग मेथड. या मेथडने जेव्हा तुम्ही सेट लिहिता तेव्हा त्याला काही रूल्स आहेत. त्यातला पहिला, फर्स्ट, all the elements are enclosed in CURLY curly किंवा brace, BRACE brace brackets. All the elements are enclosed in curly or brace brackets. म्हणजे ते ब्रॅकेट्स असे असतात. Second, the elements are separated, SEPARATED. Elements are separated by comma किंवा commas म्हणून आपण. Elements are separated by commas. Comma म्हणजे स्वल्पविराम. हे बघा असं. Elements are separated by commas. नाहीतर काय होतं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, लक्षात ठेवा. समजा सेट ए मध्ये आपण 1 2 3 4 5 असं मला सेट खरं लिहायचं आहे. 1 2 3 4 आणि 5. समजा एखाद्या ठिकाणी कुठेतरी एलिमेंट तुम्ही कॉमा विसरला. उदाहरणार्थ बघा, हाच सेट बघा, 1 2 3 4 5. इथं 4 आणि 5 च्या मध्ये कॉमा नाही, तर हा सेट काय झाला माहिती का, 1 2 3 45 झाला. 45 म्हणून elements are separated by commas. Third, महत्वाचं आहे, the order of elements, order चा अर्थ क्रम. The order of elements is not important. IMPORTANT पुढे स्पेलिंग तुम्ही कंटिन्यू करा. The order of writing the elements किंवा order of elements is not important. म्हणजे समजा तुम्हाला आता हे 1 to 5 नंबरचा सेट लिहायचा आहे, तर तो सेट आणखी एक सांगायचं राहिलं माझ्याकडनं, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये सांगायला पाहिजे तुम्ही. जनरली सेट्स करता, सेट डिनोट करताना ABCDEFG असे अल्फाबेट काही वापरले जातात. ABCD, जसं नॅचरल नंबर करता N वापरतात, होल नंबर्स करता W वापरतात, इंटिजर्स करता I वापरतात, रॅशनल नंबर करता Q वापरतात, तसं किंवा रिअल नंबर करता R वापरतात. तर ए सेट हाच सेट दाखवतो म्हणून मी पुन्हा पुन्हा ए नाव घेतो बरं का. आता हा 1 ते 5 नंबरचा सेट लिहायचा आहे, मग मी असा लिहिला 3 मग 1 मग 5 मग 2 मग 4. बघा 1 2 3 4 5 हे सगळे एलिमेंट्स त्यामध्ये आहेत, पण मागे पुढे झालेत. तर हा सेम सेट आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ ऑर्डर ऑफ रायटिंग द एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट. लिहिण्याचा क्रम बदलला तर काहीही बिघडत नाही. And fourth, REPETITION, repetition of elements is not allowed. Repetition of elements is not allowed. म्हणजे एकदा एलिमेंट लिहिला की तो परत येता कामा. यासाठी तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. बघा हे बघा, कॉफी हा शब्द कसा लिहितो, COFFW. आता कॉफी मधले जे अल्फाबेट्स आहेत, अल्फाबेट्स म्हणजे ABCD,
कॉफी मधले जे अल्फाबेट्स आहेत यांचा मला समजा सेट लिहायचा. ठीक आहे, मी सेटला बी नाव दिले. बघा, सी, ओ, एफ. आता पुन्हा एफ चालत नाही, इथं आहे पण आपल्या सेटमध्ये चालत नाही. मग तो एफ लिहायचा नाही. ई, परत ई लिहायचा नाही. म्हणजे कॉफीचं स्पेलिंग ऍक्च्युली सीओ डबल एफ डबल ई असं आहे, पण इथं सीओ एफ ई आलं बघा. त्याला म्हणायचं रिपिटेशन ऑफ एलिमेंट्स इज नॉट अलाउड. एकदा लिहिलेले एलिमेंट परत येता कामा नये. लक्षात आलं? नंबर्स मध्ये काही जणांना पटकन कळत नाही. म्हणजे काय वाटतं की सर 55 मध्ये 5 आणि 5 रिपीट झाले की याला रिपिटेशन म्हणत नाहीत. नंबर 55 तुम्ही एकदा लिहिला की परत 55 लिहायचा नाही, याला रिपिटेशन म्हणायचं. लक्षात आलं? तर हे रोस्टर और लिस्टिंग मेथडचे हे चारही रूल्स कायम लक्षात ठेवायचे. पाठच पाहिजे तुम्हाला. All the elements are enclosed in curly brackets. They are separated by commas. Order of writing the elements is not important and repetition of elements is not allowed. आता सेट बिल्डर मेथडला असं रूल काही नाहीये. सेट म्हणजे असे हे नियम आहेत, तसे नियम काही नाही आहेत. कारण तिथं आपल्या ओन वर्ड्स मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं असतं, पण इतकं ते क्लिअर पाहिजे डिस्क्रिप्शन की त्या डिस्क्रिप्शन वरनं तुम्हाला तो सेट ओळखता आला पाहिजे. अशा अर्थानं आपण ते डिस्क्रिप्शन लिहायचं असतं. मग आता मी हे झाल्यानंतर रोस्टर और लिस्टिंग मेथड मध्ये एखादा सेट लिहिला की तोच नंतर मी सेट बिल्डर मध्ये पण लिहून दाखवेन. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट दोघातला फरक काय तो समजेल. लक्षात आलं? हे वहीमध्ये लिहून ठेवायचं. ओके, आता सेट बिल्डर किंवा रूल फॉर्म म्हणजे काय असतं. पण एखाद दुसरं पहिलं एक्झाम्पल. आता समजा मी बघा ए सेट हा रोस्टर किंवा लिस्टिंग मेथड लिहितो मी 2, 4, 6, 8, 10. इथं हा सेट समजा. तर आता हाच सेट बिल्डर किंवा रूल मेथडने कसं लिहितात तर बघा नीट आहे. बघा ए इज अ सेट ऑफ ऑल सच एक्स म्हणायचं. या सगळ्यांना एक्स म्हणायचं. या सगळ्यांना ए इज सेट ऑफ ऑल सच एक्स. काही जण 2 डॉट करतात आणि त्याला सच दॅट असं वाचतात, किंवा एक उभी रेघ मारली तरी चालते आणि त्याला सच दॅट म्हटलं तरी चालतं. ए इज सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट एक्स इज. आता तुम्हाला ह्यांच्याकडे बघितलं तर काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर? काही जण म्हणतील हे इव्हन नंबर आहेत, काही जण म्हणतील हे 2 चं मल्टिपल आहे. इव्हन किंवा 2 चे मल्टिपल्स आहेत असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, नंबर्स डिव्हिजिबल बाय 2 म्हटलं तरी चालतं, काही चालेल. मग एक्स इज ॲन इव्हन नॅचरल नंबर. even natural number less than 11. 11 पेक्षा लहान इव्हन नॅचरल नंबर्स आहेत. कारण हे जर का लिहिलं नाही मी 11 पेक्षा लहान, तर इव्हन नॅचरल नंबर्स हे इन्फायनाइट असतात. हे जर का शेवटचा मी पार्ट लिहिला नाही तर अर्थ होईल 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 9 असं पुढं इन्फिनिटी पर्यंत चाललं असेल तर हे पुढचं लिहायचं नसतं. आपला सेट 10 ला थांबलेला आहे, म्हणजे 11च्या आतले इव्हन नंबर्स आहेत. आता हेच बघा परत आणखी एका मेथडने बघा. हे म्हणून हे सेट थोडंसं अवघड म्हणलं तुम्ही याला. ए इज सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट. मी लाईन ड्रॉ करतो किंवा 2 डॉट करतो, काही करतो. सच दॅट ए इज सेट ऑफ ऑल. आणि प्रत्येक वेळी एक्सच म्हटलं पाहिजे असं नाही. तुम्हाला वाय पाहिजे तर वाय म्हणा, झेड पाहिजे तर झेड म्हणा, एबीसीडी म्हणा, काय पाहिजे ते म्हणा. ए इज सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू ट्वाइस एन. नीट लक्षात द्या, ट्वाइस एन कॉमा एन बिलोंग्स टू नॅचरल नंबर. बी बिलोंग्स टू चा सिम्बॉल सांगितलं आठवतं बरं मागं. एन बिलोंग्स टू नॅचरल नंबर अँड एन इज लेस than 6. n is less than 6. म्हणजे काय बघा, हे जरा सवय व्हायला थोडासा वेळ लागतो ना.
एक्स इज इक्वल टू ट्वाइस एन म्हणजे 2 इंटू एन. एन काय नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर काय काय असतात 1 2 3 4 5 6 5 जेवढे असतात. मग एन ला 1 घेतलात 1 की 2 इंटू 1 2 2 2 जा 4. एन ला 1 2 3 4 5 6 घेत चाललाय बघा. एन च्या जागी 1 2 3 4 5 कुठपर्यंत घ्यायचंय एन लेस दॅन 6 6 पेक्षा लहान. मग 6 पेक्षा लहान म्हणजे किती 5च ना. आता बघा एन ला 1 घ्या 2 1 जा 2 इथे बघा 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 आणि मग 2 5 जा 10 आणि एन 6 पेक्षा लहान आहे. अशा सगळ्या एक्स चा सेट आहे की एक्स म्हणजे ट्वाइस एन आहे. एन नॅचरल आहे आणि एन 6 पेक्षा लहान आहे. ही जी मेथड आहे ना याला म्हणतात सेट बिल्डर और रूल फॉर्म. आणि हा भाग प्रॅक्टिस शिवाय सहसा आपल्याला येत नाही. वरचं येतं रोस्टर किंवा लिस्टिंग मेथड सगळ्यांना येते पण ह्याला मात्र थोडीशी काय लागते प्रॅक्टिस लागते. मग याकरता आता मी काय करणार आहे 2 पार्ट करतो. एका साईडला रोस्टर लिस्टिंग मेथड आणि त्यालाच लगेच मी सेट बिल्डर मध्ये कन्वर्ट करून दाखवतो. मीच तुमची आधी थोडी प्रॅक्टिस घेतो मग तुम्हाला स्वतःला ते जमायला लागेल. ओके. ओके बघा मी आता 2 पार्ट केले. एका पार्ट मध्ये लिहिलं मी रोस्टर और लिस्टिंग मेथड सेट बिल्डर और रूल फॉर्म. आता काही गोष्टी आहेत की नाही नावातनं आपल्याला कळलं पाहिजे. आता इथं त्याची लिस्टिंग मेथड आहे की नाही लिस्ट हा आपल्याकडचा हा शब्द आहे. म्हणजे आता समजा तुम्हाला घरी आईनं काहीतरी बाजारात जाऊन आणायला सांगितलं की एवढ्या एवढ्या वस्तू घेऊन ये असं सांगितलं तर बघा आई आपल्याला किंवा घरातले कोण मोठे व्यक्ती असतील तर आपल्याला एक लिस्ट करून देतात. कारण आपण विसरतो ना आपल्याला एक लिस्ट करून देतात. साखर 5 किलो हे इतकं किलो ते एक काय असेल ते व्हॉट एव्हर जे असेल ते पण त्याची एक लिस्ट केलेली असते. त्यामध्ये प्रत्येक एलिमेंट व्यवस्थित लिहून दिलेला असतो. अशा कलेक्शनला रोस्टर और लिस्टिंग मेथड म्हणायचं. मग आता रोस्टर काय प्रकार आहे तर आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये बरेचसे शब्द असे आहेत जे लॅटिन ग्रीक या शब्दाशी रिलेटेड असतात. कारण बेसिकली हा जो वेगवेगळ्या ब्रँचेसचा अभ्यास जो आहे की नाही हा ग्रीक्स किंवा बॅबिलॉनियन्स इजिप्शियन्स ह्या लोकांनी ह्या आपल्या मॅथ्सचा अभ्यास फार इवन मॅथ्स अँड सायन्सचा अभ्यास त्यांचा फार पहिल्यापासून आहे. आणि त्यांच्यातले जे काही शब्द आहेत हे आपल्याला आहेत असे आलेले असतात. तुम्हाला आता जाणवेल हळूहळू नंतर नंतर. मी प्रत्येक वेळा म्हणेन की हा लॅटिन ग्रीक शब्द आहे किंवा हा इजिप्शियन लोक वापरणारे हा शब्द आहे. तर असा हा लॅटिन ग्रीक शब्द आहे. रोस्टर मीन्स ग्रुप किंवा लिस्ट त्याचा अर्थ आहे. ग्रुप किंवा लिस्ट. रोस्टर ऑफ लिस्टिंग मेथडचा अर्थ आपण लिस्ट करणार आहोत. एलिमेंटशी काय करणार आहोत आपण लिस्ट करणार आहोत. ओके बघा आता मी इथे काही एक्झाम्पल्स घेतो. पहिलं एक्झाम्पल ए 1 2 3 4 5 असा सेट. बी सेट 3 6 9 15 18 डॅश 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 अप टू इन्फिनिटी. सी सेट आहे अल्फाबेट्सचा सेट आहे AEIOU. डी हा जो सेट आहे टू 3 5 7 11 13 17 19. ई सेट आहे फक्त मी पूर्ण स्पेलिंग घेतली नाही. संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे सगळं लिहिलं असं समजा. मध्ये सगळं लिहिलं असं समजा. ठीक आहे. एफ सेट असा आहे ज्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सगळं लिहिलं आपण अप टू डिसेंबर. हा जो प्रकार आहे मी वाटलं तर एखादा नंतर सेट वाढवेन सुद्धा. हा जो प्रकार मी लिहिला याला म्हणतात
रोस्टर और लिस्टिंग मेथड. म्हणजे यामध्ये एलिमेंट्स सगळेचे सगळे त्याची लिस्ट करून दाखवली आहे, म्हणून त्याला रोस्टर और लिस्टिंग मेथड असं म्हणतात. आता हेच सगळे सेट्स मी इकडं सेट बिल्डर किंवा रूल फॉर्म लिहिणार आहे. बघा पहिला सेट बघा ए इज सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट एक्स. सांगा ह्या नंबर्सकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय कळतं तर हे एकतर नॅचरल नंबर्स आहेत. पण नुसतं नॅचरल नंबर म्हणले की नॅचरल नंबर्स इन्फायनाइट असतात. मग हे इन्फायनाइट आहेत का? नाही आहेत. मग कोणापेक्षा कमी आहेत? 6 पेक्षा कमी आहेत. बस हे लिहून द्यायचं. ए इज सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 6. म्हणजे हे वाचल्यानंतर तुम्हाला हा सेट डोळ्यासमोर आला पाहिजे तुमच्या. ए हा अशा एक्सचा सेट आहे की एक्स नॅचरल नंबर आहे आणि 6 पेक्षा कमी आहे, लेस दॅन 6. मग आपण विचार करायचा 6 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत बाबा? तर 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे हा सेट तयार व्हायला पाहिजे. तो सेट बिल्ड व्हायला पाहिजे. तो सेट तयार व्हायला पाहिजे. असा रूल लिहायचा, असा रूल तयार करायचा, असा रूल ह्याच्यात लिहायचा की ज्यानं तुमचा सेट तुम्हाला काय हे कळू शकतं. आता बी बघा. मला सांगा बी या सेट मध्ये तुम्हाला काय दिसतंय ते सांगा मला. 3 चं टेबल दिसतंय का आपल्याला? सांगा 3 2 6 3 3 9 3 4. बरं मग किती पर्यंत आहे? 3 10 30 पर्यंत आहे? नाही, तर ते इन्फायनाइट आहे. मग हे मल्टिपल्स ऑफ 3 आहेत. 3 चे मल्टिपल्स आहेत आणि इन्फायनाइट आहे. हे तर खूप सोपं. बघा बी इज सेट ऑफ ऑल सच वाय. आता मी वाय घेतले सच दॅट वाय इज अ नॅचरल मल्टिपल ऑफ 3. हे 3 चं काय सांगा? हे नॅचरल मल्टिपल आहे. आणि हा शब्द नॅचरल त्यामध्ये आलाय म्हणजे इन्फायनाइट आहे हेही कळतं. असं काही म्हणले का पुढे लेस दॅन एवढं, लेस दॅन तेवढं काही म्हणले का? नाही. पुढचं सी सेट कडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं रे? ए ई आय ओ यू हे काय सांगा? हे दीज आर वॉवेल्स इन इंग्लिश. मग सी सेट ऑफ ऑल सच ए काही म्हणा त्याला अल्फाबेट, स्मॉल एक अल्फाबेट सच दॅट ए इज किंवा आपल्याला ह्याच्यात ए म्हणून कन्फ्युज व्हायला नको. चला सच दॅट इथं मी जरा अल्फाबेट बदलतो. हा सी सेट ऑफ ऑल सच व्ही स्मॉल घ्यायचं सच दॅट V is a vowel in English. Such that V is a vowel in English. ठीक आहे. या नंबर्स कडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं रे? 2 3 5 7 11 13 17 19 ह्याच्याकडे बघितलं काय वाटतं? बऱ्याच जणांना पटकन ऑड नंबर्स वाटतात. ते ऑड, पण त्याच्यात 2 नंबर आले, ऑड नाहीये. मग हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबर्स तुम्ही जीसीडी एलसीएम ज्यावेळी काढताय प्राईम नंबर्स वापरता की नाही? पण प्राईम नंबर्स इन्फायनाइट आहेत. आपले थांबलेत बघा, 20 च्या अलीकडे थांबलेले आहेत. मग आता कसं लिहितो बघा जरा. बघा डी इज अ सेट ऑफ ऑल सच एक्स. काही म्हणा एक्स वाय झेड तुम्हाला पाहिजे म्हणा. सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर लेस दॅन 20 पेक्षा लहान असणारे प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. पुढचा सेट काय वाटतो सांगा तुम्हाला? हा सेट काय वाटतो? संडे मंडे ट्यूजडे हे आठवड्याचे 7 दिवस आहेत. मग ई सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन वीक. वीक अशा सगळ्या एक्सचा सेट आहे की एक्स म्हणजे डे इन वीक. मग आठवड्याचे दिवस कोणते कोणते असतात? तर ते संडे मंडे ट्यूजडे असतात. सेम तसाच हा सेट काय वाटतं याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला? दीज आर मंथ्स इन इयर. मग एफ इज अ सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट एक्स इज अ मंथ इन अ इयर.
किंवा ह्याला ग्रेगरियन इयर असं देखील म्हणतात. ग्रेगरियन इयर, कारण हे जे आहेत की नाही, हे महिने आहेत की नाही, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे सगळे जे आहेत हे इंग्लिश कॅलेंडर मधले येतात, म्हणजे त्याला ग्रेगरियन कॅलेंडर म्हणतात. ग्रेगरियन कॅलेंडर तुमच्या पुस्तकात हा शब्द तुम्हाला बघायला मिळेल. आणि चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे सगळे मराठी वर्षातले सगळे मंथ्स आहेत, म्हणजे मराठी महिने आहेत हे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हेही एक कॅलेंडरच आहे, पण मराठी कॅलेंडर आहे. आणि हे जे आपण पाहतो ते ग्रेगरियन कॅलेंडर असतं. ते काय असतं? ते ग्रेगरियन कॅलेंडर. येईल तुम्हाला हा शब्द एक्सरसाइज मध्ये, आपण आल्यावर बघूया. ठीक आहे. तर एक्स इज अ मंथ इन अ इयर असं लिहिलेलं आहे. ठीक. आता मी एक सेट लिहितो, तोपर्यंत तुम्ही विचार करा त्याला मी काय लिहायला पाहिजे. बघा, जी 2 मिनिटं विचार करा. माझ्यामध्ये तुमचं उत्तर काही लोकांचं तयार असेल. बघा, 1, 8, 27, 64, 125 डॅश 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 डॅश. ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय कळतं सांगा. बघा, हा 1 चा क्यूब आहे, क्यूब क्यूब रेस टू 3. हा 2 चा क्यूब आहे, 2 चा क्यूब 8 येतो, 2 2 जा 4, 2 जा 8. 3 चा क्यूब आहे, 4 चा क्यूब आहे, 5 चा क्यूब आहे, असं अप टू इन्फिनिटी पर्यंत आहे. मग आता मी कसं लिहिणार सांगा. G set of all such x such that x is a cube of natural number. X is a cube of natural numbers. Natural number म्हणजे काय सांगा? इन्फायनाइट असतात. आता जर तुम्हाला दिसत असेल तर मी खाली लिहून दाखवतो, याच्या खाली जागा असेल तर. मी हेच तुम्हाला वेगळ्या मेथडने दाखवतो. मी मगाशी दाखवलं होतं बघा. G is set of all such x such that x is equal to small n काढायचा आणि त्याचा क्यूब, स्मॉल n चा क्यूब, आणि समोर लिहायचं n बिलॉंग्स टू कॅपिटल N. कॅपिटल N चा अर्थ नॅचरल नंबर. कॅपिटल N चा अर्थ काय सांगा? नॅचरल नंबर. म्हणजे इन्फायनाइट आहे हेही कळलं, आणि n च्या जागी सगळे नॅचरल नंबर घालत बसायचं. 1 चा क्यूब, n म्हणजे नॅचरल, मग नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इन्फायनाइट. 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8. या प्रकारे तुम्हाला हे असंही लिहिता येतं. नंतर मी हळूहळू याची सवय तुम्हाला करणार आहे, कारण हे जास्त आपल्याला येणं गरजेचं आहे. सगळं कसंही लिहिलं तरी चालतं, पण हे जास्त गरजेचं आहे तुम्हाला. लक्षात आलं? तर याला म्हणायचं रोस्टर ऑर लिस्टिंग मेथड, त्याला म्हणायचं सेट बिल्डर ऑर रूल फॉर्म. रोस्टर ऑर लिस्टिंग मेथड मध्ये सेट लिहिताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर elements are enclosed in curly brackets, they are separated by commas, order of writing the elements is not important, and repetition of elements is not allowed. आणि set builder किंवा rule form मध्ये काय सांगा? You have to describe the set in your own words. Instead of listing or writing the elements separately, describe that set in your own words. आणि त्याकरता मग वेगवेगळे तुम्हाला सिम्बॉल्स वगैरे असे वापरले तरी त्याच्यामध्ये चालतात. असं डिस्क्रिप्शन लिहा की त्याच्यावरून आपल्याला सेट ओळखता आला पाहिजे. ओके, लक्षात आलं? आता यानंतर आपण यातला फर्स्ट एक्सरसाइज जो आहे तो आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पिरियड मध्ये पाहायचं. ह्याच्यानंतर आपण एक्सरसाइज पाहायला.